सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी शौनक करंबळकर. नमस्कार, मी आर्या रोहन दवणे. आम्ही तुमच्यासमोर सादर करीत आहोत पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या कटुतेच्या, तुम्ही नाही का ऐकणार? गोष्टी पुस्तकांच्या. चला तर मग ऐकूया गोष्टी पुस्तकांच्या. पुस्तकं काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तका पाखरं चिवचिवतायत, पुस्तकात आखरं सळसळतात. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्ही नाही का जाणार पुस्तकांच्या विश्वात? चला तर मग जाऊया पुस्तकांच्या विश्वात. गंधार सादर करीत आहे मराठी बालभारती पुस्तकातील कवितांचा एक रंगमंच आविष्कार, कट्टी बट्टी. लेखक प्रशांत डिंगणकर, दिग्दर्शक प्राध्यापक मंदार टिल्लू, संगीत संयोजन वैभव पटवर्धन, ओंकार गैसाद, सूत्रधार प्राध्यापक संतोष गावडे, अमोल आपटे, सुनील जोशी, उमेश करंबेळकर. निर्माता बाळकृष्ण ओडेकर. वादक कलाकार सिंथेसायझर राज सिनलकर, बासरी ओंकार आठवले, व्हायोलिन श्रावणी पावसकर, तबला यश कुलकर्णी, ढोलकी सिद्धेश तळेकर, ऑक्टोपॅड कुणाल कालेकर, साईड रिदम वेदांत कालेकर. आता या कार्यक्रमाची सुरुवात आपण या कुंदे या प्रार्थनेने करूयात. या कुंदे ऋतुषार हार गगना, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभे देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नमस्कार, मी पूर्वा दीपक सावंत. मी तुमच्यासमोर वी रा राठोड यांची कविता माणसं पेरायला लागू सादर करते. एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट नातं जडतं. माती त्याला लावते जीव. अशी काय घडते? ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान दुष्काळाशीही लढते. एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. चला तर मग आता आपणही माणसं पेरायला लागूया. परमेश्वरानं आपण कधी कोणाच्या पोटी कसे जन्मावे हे काहीच सांगितलं नाही आहे. असा चॉईस मिळावा म्हणून माणूस प्रयत्न करतोय. पण विज्ञानाने किती प्रगती केली तरी माणूस माती निर्माण करू शकला नाही, हेही तितकेच खरे. पण मित्रांनो, आपण खूप भाग्यवान आहोत. आपण जन्माला आलो महाराष्ट्रात, संतांच्या पंतांच्या तंतांच्या महाराष्ट्रात. अभंग ही संतांनी दिलेली मराठी भाषेची देणगी जशीच्या तशी इंग्रजीत अनुवाद करता येतेच अशी नाही. संतांच्या या भक्तिमय वाणीतून अनेक अभंग जन्माला आले. ते या मातीत इथल्या माणसांच्या मनात मिसळून गेले. टाळ मृदुंगांच्या गजरात आपले जगणे कसे असावे कसे नसावे ही शिकवण देऊ लागले. संत ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ किती किती नावे घ्यावी.
असाच एक अभंग आज मुरुगा तुमच्यासमोर आणत आहे. सादर करीत आहोत धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर हो. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. नमस्कार, मी सई प्रशांत डिंगणकर आता आपल्यासमोर सुकन्या आगाशे यांची कविता प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा सादर करीत आहे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का? पेंग्विनची मान तोकडी का? क्रिकेटची बॅट लाकडी का? सापाची चाल वाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? वटवाघूळ रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरतात का? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूला वास कळतो का? आठवणीने उचकी लागते का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? रंगीत तारे असतात का? दिवसा तारे दिसतात का? जीवसृष्टी आणखी कुठे असेल का? माणसासारखा माणूस दिसेल का?
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. तुमच्यात सामर्थ्य आहे विहार करण्याचं. तुम्ही म्हणजे स्वच्छंदी पक्षीच आहात. मुलं म्हणजे आनंदी बागच जणू. जरा मोकळे करा मुलांना, बघा कशी फुलून येईल. कष्टाविना फळ न मिळे हे जरी शाश्वत सत्य असलं तरी कविवर्य जगदीश खेबुडकर म्हणतात तसं, आकाशी झेप घेणाऱ्या पाखरांना आता कोण अडवणार. चला सोडूया हा सोन्याचा पिंजरा. आपल्यासमोर मृण्मयी सादर करीत आहे आकाशी झेप घे रे पाखरा. अद्वैय टिल्लू तुमच्या पुढे एक कविता सादर करीत आहोत. पाऊसा आला पाऊसा आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊसा आला पाऊसा आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकडाड भणाण वारा, कडाड कडकडाड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊसा आला दिवाळीतला खचला किल्ला. पाऊसा आला दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊसा आला उशीर त्यातच हा घोटाळा. पाऊसा आला
उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला, आम्ही केला एकच किल्ला. पाऊस आला, आम्ही केला एकच किल्ला. हसत म्हणाले मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. वा अद्वैय वा, काय कविता म्हटलीयस, छान. शौनक दादा, मला पण मज्जा करायची आहे पावसात. बरं आपण मृगाताईला सांगूया ते जगप्रसिद्ध गाणं गायला. कुठलं? अगं डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खऱ्यांनी म्हटलंय ना ते. अगं बुद्धू अगोबाई ढगोबाई. हो अगं तुला नाही मृगा बाबा, तू गाणं नाही तर हिचं ऐकावं लागेल मला. ढगबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. ढगबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी ना थोडकी लागली फार, थोडी ना थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई 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 अगोबाई ढगबाई. वारा वारा घरा घरा सो सो सो, ढोला ढोला ढगात ढुम ढुम ढुम. अगोबाई ढगबाई. वारा वारा घरा घरा सो सो सो, ढोला ढोला ढगात ढुम ढुम ढुम. वीजबाई अशी काय तोऱ्यामध्ये खडी, वीजबाई अशी काय तोऱ्यामध्ये खडी. आकाशाच्या पाठीवर छम छम छडी. अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई. खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुड बुड पेडकाची बडबड फार. अगोबाई ढगबाई. खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुड बुड पेडकाची बडबड फार. डुंबायला डबक्याचा करूयात लाव, डुंबायला डबक्याचा करूयात लाव. साबू बिबू नको थोडा चिखल लगाव. अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी ना थोडकी लागली फार, थोडी ना थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई. नमस्कार, माझं नाव संचिता आवडेकर. आपल्यासमोर आई मला देना ही कविता सादर करीत आहे. आई मला छोटीशी बंदूक देना, बंदूक घेईन शिपाई होईन, ऐटीत चालीन 1 2 3. आई मला छोटीशी मोटार देना, मोटार घेईन, ड्रायव्हर होईन, गावाला जाईन पम पम पम. आई मला छोटेसे विमान देना, विमान घेईन, पायलट होईन, आकाशी जाईन भर भर भर.
आई मला छोटीशी बाहुली देना, बाहुली घेईन तिजला मी सजवेन, तिच्या संगे नाचेन छुम छुम छुम. शहरातील मुलांसाठी आई म्हणजे मॉम, मम्मी, मम्मा. पण तीच आई मुंबई, ठाणे, पुणे शहराच्या बाहेर गेली की कधी आहे, कधी माय, कधी आऊ अशा रूपात भेटते. अनेक वेळा ती अशिक्षित पण असते, पण तिचा प्रत्येक शब्द शाळा आणि विद्यापीठातही न शिकवल्या जाणाऱ्या ज्ञानाची अनुभूती देणारा असतो. ग्रामीण भागातील माय स्वतः अशिक्षित असली तरी मुलाच्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट करीत असते. ही कष्टकरी माय स ग पासपोर्ट यांनी आपल्या माय या कवितेत सांगितली. हीच माय आपल्याला इयत्ता 6वीच्या पुस्तकात आपल्याला कविता ऐकता ऐकता रडवून जाते. सादर करीत आहोत स ग पासपोर्ट यांची माय. बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी. सांग म्हणे राजा तुझी कवा येईल राणी. न भरल्या डोळ्यान कवा पाईन, न भरल्या डोळ्यान कवा पाईन. दुधावरली साय तवा मले साई मंदी, दिसती माझी माय. तुझ्या चरणी ठेवून
नमस्कार, मी वेदांत अमोल आपटे आणि आज मी नारायण सुर्वे यांची 2 दिवस ही कविता सादर करतो आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे आता, किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगाध जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतबट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. धन्यवाद. काय बाल दोस्तांनो, आवडतायत ना आमच्या कविता? अहो, या आमच्या कविता नाहीत, या आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता. आम्ही तुमचंच पुस्तक तुमच्या पुढे नव्याने उघडलं. आपले मराठीचे पाठ्यपुस्तक म्हणजे एक संस्कार वर्गच. आपल्यावर विविध प्रकारचे संस्कार करणारे हे पुस्तक देशप्रेमाचा, देशभक्तीचा संस्कार आपल्यावर या वयातच करते. कसा? जेव्हा आपण म्हणू लागतो वंद्य वंदे मातरम. सादर करीत आहोत ग. दी. माडगुळकर यांची कविता वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभो, शस्त्र वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गाजयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. नमस्कार, माझं नाव स्वरा सुनील जोशी. मी तुमच्यासमोर बालकवी यांची श्रावण मास ही कविता सादर करते. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा, गोफ दुहेरी विणलासे.
मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो घडे. तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा. सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. भला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळीच ती. उतरून येती अवनीवरती ग्रहगोलीची एकमते. फडफड करुनी भिजुले आपुले पंख पाखरे सावरती. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह पागडते. खिल्लारे ही सरती राणी गोपही गाणी गात फिरे. मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला. पारिजात ही फगता भामा रोषमनीचा मावळला. सुंदर परडी घेऊन निहाती पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना हर्ष मायना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. श्रावण महिन्याचे गीत. धन्यवाद. काय मग आवडतायत ना आमच्या कविता? झाली ना तुमची कवितांची मैत्री? आम्हाला तर खूप मज्जा येते. पण आजचा हा कार्यक्रम शेवटाकडे आला आहे. विश्व मराठी परिषद यांनी आम्हाला इथे आमचा कार्यक्रम सादर करायची संधी दिली म्हणून मी गंधार कला संस्थेतर्फे त्यांचे आभार मानते. आता आम्ही सादर करतोय सुसंगती सदा घडो.